विकत घेणे आहे आहे आजावई विकत घेणे आहे आजावई विकत घेणे आहे। आजोबा मला तुमचं पेन हवं होतं। कशाला? बँकेच्या काही डॉक्युमेंट्स वरती सही करायची म्हणून। त्यासाठी माझा पेन कशाला? त्याला काही खास कारण आहे। कसलं? तुमचं पेन माझ्या बरोबर असलं ना की माझी सगळी कामं सक्सेस होतात। मी कॉलेज पर्यंत तुमच्याच पेनाने सगळे पेपर लिहिले आणि चांगल्या मार्काने पास झालो। अरे पण डोकं तर तुझंच होतं ना। ते काही का असे ना, पण मला तेच पेन हवंय। अरे राया, मी प्रत्येक वेळी तुला एकच पेन देत नव्हतो। माझ्या हातात असेल तेच पेन द्यायचो। ते काही असू दे, पण मला तुम्ही तुमचंच पेन द्या, कारण तुमच्या पेनाबरोबर तुमचा आशीर्वादही असतो अशी माझी भावना आहे। ठीक आहे, देतो मी तुला पेन। आजोबा आजोबा तुमच्याकडे एन्व्हलप आहे का? मला लग्नाला जायचंय ना, आहेर करायला हवा। लग्नाला? कोणाच्या? अहो माझी मैत्रीण आहे ना, तिच्या भावाचं आता लग्न आहे। तिचाच तर फोन आला होता ना आता। आत्ता फोन आला होता आणि आत्ता लग्नाला जायचंय? आजोबा त्याचं काय झालं, माझ्या मैत्रिणीच्या भावाचं एका मुलीवर प्रेम होतं, पण तिच्या घरून तर लग्नाला विरोध होता। मग त्याने काल रात्री तिला पळवून आणलं आणि आत्ताच्या आत्ता ते लग्न करतायत आणि म्हणून तर तिचा फोन आला होता की आत्ताच्या आत्ता ये लग्नाला। कसली फिल्मी स्टोरी आहे ना आजोबा। हो चालेल ना आम्हाला। अहो हे लग्न लवकरात लवकर झालेलं आम्हाला हवंच आहे। कारण नाही तसं काही खास नाही, पण तुम्हाला माहितीये ना सध्याचा जमानाच असा आहे, चटमंगनी पटब्या। हो हो तयारी आम्ही करू ना, अगदी 4-5 दिवसातला मुहूर्त काढलात ना तरी सुद्धा आम्ही तयारी करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका। हो तुम्ही ज्योतिषाला विचारून मुहूर्त काढा, मग आज आपण भेटतोच आहे ना तेव्हा बोलूया। ठेवू? अच्छा मम्मा प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे ना। प्रांजल, मी तुला संधी दिली होती पण ती तू गमावलीस। प्लीज माझ्याशी असं नको ना वागूस। अगं मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करते ना बाळा। मम्मा माझं रायावर प्रेम आहे ग। अगं प्रेम प्रेम बीम सगळं झूट असतं आणि प्रेम काय लग्नानंतर सुद्धा होतच की। आणि जगातले सगळेजण काही प्रेम विवाह करत नाहीत काही। अगं मम्मा पण मी अनोळखी मुलाशी कसं लग्न करू? इश्य त्यात काय? अगं जुन्या काळी हे असंच व्हायचं, अंतरपाठ बाजूला झाला ना की मग मुलगा मुलगी एकमेकांना बघायचे। मम्मा तो काय जुना होता ग, म्हणून तर म्हणतात ना जुनं ते सोनं, ते तेवढ्यासाठीच। मम्मा मला हे नाही पटत आहे। पटलं नाही ना तरी आता पटवून घ्यावंच लागणार आहे। हे असंच असंच प्रियाने बघितलं होतं माझ्याकडे। मी तिला जीव तोडून सांगत होते, बाळा तू करतेस ते चुकीचं आहे, घोडचूक आहे, पण नाही ऐकलं तिने। आणि काय झालं, भोगतीये ना आज आपल्या कर्माची फळं। पण प्रांजल तुझ्या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही, अगदी तुझं सुद्धा। त्यामुळे आता मी जे ठरवले ना तेच होईल। मी जरा बाहेर जाऊन येते। दर 15 मिनिटांनी तू मला घरच्या फोनवरून माझ्या मोबाईलवर फोन करायचास आणि कुठेही बाहेर जायचं नाही। माझ्या मैत्रिणीच्या भावाचं एका मुलीवर प्रेम होतं, पण तिच्या घरून तर लग्नाला विरोध होता। मग त्याने काल रात्री तिला पळवून आणलं आणि आत्ताच्या आत्ता ते लग्न करतायत। हा बोल प्रांजल। प्रांजल काय झालंय? मम्मा परत काही बोलली का? राया मम्मा कोणाचं काही ऐकायला तयारच नाही। तिने समोरच्यांना 5 दिवसाच्या आतला मुहूर्त काढायला सांगितलं। काय? हो अरे ती आता त्यांना भेटायला चाललीये आणि मला माहिती ती जे बोलते ना
ती खरं करूनच दाखवते. ठीक आहे, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. येतेस ना तू? ठीक आहे, पण तुझ्या घरचे? त्यांना मी समजावीन, तू त्याची काळजी करू नकोस. फक्त तू आत्ताच्या आत्ता घरातून निघ, कारण आपल्याकडे आता दुसरा पर्यायच नाहीये. राया, खरं सांगू का, मला ना खूप टेन्शन आलंय. अरे आपण खूप मोठी रिस्क घेतोय. ती तर आपल्याला घ्यावीच लागणार ना. तुझ्या मम्माला समजवण्याचा, तिचं मन वळवण्याचा एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. त्यामुळे मी सांगतो तसंच कर. पुढचा विचार आत्ता करू नकोस. विचार करत बसली ना तर खूप उशीर होईल. ठीक आहे, मी लगेच बॅग भरून येते. हे बघ, आणि जास्त काही घेऊ नकोस. आणि हो ऐक, घरातून बाहेर पडली ना की लेफ्ट टर्नला थांब, तिकडे मी बाईक घेऊन येतो. पण तू वेळेवर येशील ना? हो, काळजी करू नकोस. मी पुढच्या 5 मिनिटात तिथे पोहोचतो. आई, आता या क्षणी मला दुसरा मार्ग नाही दिसला. ऐकलंय मी सगळं. मी आहे तुझ्या पाठीशी. आई, आता फक्त आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन सगळं ठरवायला लागेल. ते मी बघते, पण तुला आता 5 मिनिटात तिथे पोचायला हवं. पटकन जा आणि तिला घेऊन ये. आई, खरं तर मलाही हे पटलेलं नाही, पण आम्ही जर असं नाही केलं ना तर आमच्यासाठी आमचं लग्न स्वप्नातच राहील. नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित आहे. थँक्स. काय आहे? कपडे. ते कळतंय. कुठं निघालीस? काय विचारलं मी? कुठं निघालीस? सॉरी, पण रायाकडे निघालीस ना? हो. तुझा पप्पा एवढा परका झाला तुला? एवढा मोठा डिसिजन घ्यायच्या आधी मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही तुला? पप्पा, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय गेले असते का? मग मी परवानगी देईन असं कसं वाटलं तुला? काय? कारण तूही असं काहीतरी पाऊल उचलणार आणि तुमच्या बरोबरच त्याची फळं आम्हालाही भोगायला लागणार. प्रियाताई विषयी बोलतायत. पप्पा, अगदी मनापासून सांगा, प्रियाताईचं जे झालं तेच माझं होईल असं वाटतंय का तुम्हाला? पप्पा सांगा ना. तुम्ही त्याच्या घरच्यांना भेटलात? पप्पा, मी खात्रीने सांगते, माझं प्रियाताईसारखं नाही होणार. बरोबर आहे तुझं.
माझाही विश्वास आहे, पण मला वाटतं की तुम्ही फार घाई करताय. पप्पा घाई नाही करणार तर काय करू? आता अजून थांबलो तर वेळ निघून जाईल आणि गेलेला काळ पुन्हा येत नाही ना. आणि त्यात मम्मा किती घाई करते तुम्हाला माहिती आहे ना. आणि आता तुझ्या पप्पाकडनं जास्त मदतीची अपेक्षा धरू नकोस, कारण तूही गेल्यावर वीणा स्वतःला खूप त्रास करून घेईल. एकटी पडेल ती. तेव्हा तिला कोणाच्या तरी आधाराची गरज असेल. त्यावेळी मलाच तिच्या बाजूला उभं राहावं लागेल. तेव्हा मला तिच्यासमोर तुझी बाजू नाही घेता येणार. पप्पा मग मला जर इतका त्रास होणार असेल तर मी नाही जाणार. नाही, जातो. आता जास्त विचार करू नकोस. प्रेमात आणि युद्धात सगळंच माफ असतं ना. वीणाने निवडलेल्या मुलाबरोबर तू सुखी होणार आहेस का? हे बघ, तुझं प्रेम तू निवड. अगं असं प्रेम आयुष्यात एकदाच मिळतं, परत परत मागून सुद्धा नाही मिळत. आणि ह्या प्रेमाबरोबर इतकी मायेची माणसं मिळणं तर फारच दुर्लभ आहे. तेव्हा आता जास्त विचार करू नकोस. आपल्या प्रेमावरती विश्वास ठेव आणि जा. एकदा पुढे टाकलेलं पाऊल परत मागे नाही घ्यायचं. जा. तुझ्या पुढे खूप उज्ज्वल भविष्य आहे. मागे वळून पाहू नकोस. जा. आनंदाने संसार करा, सुखाने संसार करा. ऑल द बेस्ट. जा. खूप सुखी हो. पण तुझी प्रिया होऊ देऊ नकोस. मला यातलं काही कळेल का? हो, सगळं पूर्ण झालं ना की कळेलच. पण तोपर्यंत जरा शांत राहा. हां, बर. प्रांजल बाळा, माझा तुम्हाला पाठिंबा आहे, पण मला तुला एक विचारायचं. तू तुझ्या या निर्णयावर ठाम आहेस ना? हो, मला खात्री होतीच. हे बघ प्रांजल, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या मम्माने तुझा विचार केला का? नाही ना? मग आपण पण त्यांचा विचार करायचा नाही. आपण जे ठरवलंय तेच करायचं. आणि हो, तुझी मम्मा जर तुला इथे शोधत आली ना तर मी गप्प बसणार नाही. मी त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देईन. काही झालं तरी हे विसरू नकोस, त्या तुझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत. अच्छा, असे होय. मी आत्ता आजी आजोबांना सांगून येते की प्रांजल तिच्या घरून पळून आलीये म्हणून. ऋता, तुला शांत बस सांगितलं ना मी. जा, प्रांजलसाठी पाणी घेऊन ये. जा पटकन. राया, तू काकाला फोन लाव. मी ह्यांना फोन करते. अशा वेळेस आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. आई, मला असं वाटतं की आधी तू, मी, प्रांजल ठरवूया आणि मग काकांना आणि बाबांना सांगूया. म्हणजे उगाच त्यांच्या डोक्याला खुराक नको. अरे पण राया, आई, आता विचार करायची नाही, कृती करायची वेळ. मी तर म्हणतो आम्ही तासाभरातच लग्न करतो. आपल्या नाक्यावरचं जे मंदिर आहे ना, तिकडचा पुजारी आजीला सॉलिड मानतो. तो आमचं लग्न नक्कीच लावून दे. राया, पण मम्मा, मला खूप टेन्शन आलंय. प्रांजल, अगं टेन्शन घेऊन कसं चालेल?
तुझ्या मम्माने आपल्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय ठेवलेला नाहीये. आणि जर तुला हे सगळं चुकीचं वाटत असेल ना तर तुझ्या विरोधात जाऊन मी काहीही करणार नाही. नाही नाही, आपण तू म्हणतोय तसंच करूया. मला फक्त एवढीच काळजी वाटते की मम्माने दुसरंच काहीतरी केलं तर. दुसरं म्हणजे काय? पोलीस कंप्लेंटच करेल ना. मंग्या काका बघून घेईल ते. तू सज्ञानेस, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. आणि आई, हो आई, तू बाबांना अगदी निघायच्या वेळेला फोन कर. आणि हो, ऋता वहिनी प्रांजलला तयार करेल. मी मुकुंद दादाला सांगून फुलाची आणि हाराची व्यवस्था करायला सांगतो. आणि आजी आजोबा आशीर्वाद देतील. कुणाला आशीर्वाद द्यायचा आहे आम्ही? प्रांजल, तू घरातून पळून आलेस? प्रांजल, मी काय विचारते? सासूबाई, तिला नका ओढूत बिचारीला. मी सांगते तुम्हाला, ती आधीच घाबरली आहे. तुला काय देवानं वरून सगळ्यांची पाठराखण करायला पाठवले? आजी, मी सांगतो काय झाले ते. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय. राया, हे एवढं सगळं घडलं, तुला मला विचारावंसंही वाटलं ते? हा पोरखेळ झाला असता, पोरखेळ. प्रांजलच्या आईला काय उत्तर द्यायचं आम्ही? आजी, अगं प्रांजलच्या मम्माने तिच्या मनाचा जरा सुद्धा विचार न करता तिचं लग्न ठरवलं. आणि लवकरात लवकरचा मुहूर्त देखील काढायला सांगितलं. अशा वेळेस आम्हाला जे सुचलं ते आम्ही केलं. तुम्ही अत्यंत चुकीचा निर्णय घेतलाय. अरे, प्रांजलची आई तुमच्या मनाविरुद्ध वागली म्हणून तू तिला पळवून आणलंस? मला हे अजिबात पटलेलं नाहीये. सासूबाई, मला माफ करा, पण रायाने घर जावई होऊ नये असं तुमचं मत होतं म्हणून त्याने पहिल्यांदा नकार दिला. आणि आता ते दोघं पळून जाऊन लग्न करतायत तर त्यालाही तुम्ही नाही म्हणताय. मग त्यांनी काय करायचं? निदान या वेळेस तरी त्याला त्याच्या मनासारखं करू द्या ना. आता तू पण त्यांच्या बाजूने आहेस का? हो, मी त्यांच्याच बाजूने. आमच्या वेळेस जसा तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला होता ना, तसाच मी आता राया आणि प्रांजलला देते. अगं, तुमच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. माधवकडे नोकरी होती, त्याच्यामुळे तुझ्या आई वडिलांशी बोलताना आमची बाजू बळकट होती. अगं, पण आता तशी परिस्थिती नाहीये. रायाविषयी काय सांगणार आपण त्यांना? अरे राया, तू तरी काहीतरी विचार करायला होतास. रुक्मिणी, तू शांत हो. पोरांवर अशी चिडू नकोस, नाही तर पोरं काहीतरी आणखीच विचित्र पावलं उचलायची. वीणा, हॅलो. हॅलो, अहो मी बोलतीये. प्रांजल कुठे आहे? ती रूम मध्ये आहे तिच्या. म्हणजे झोपली असेल. काल रात्रभर तिला जागरण झालं होतं ना. हो, पण ती नक्की घरातच आहे ना? म्हणजे तुझा विश्वास नाहीये का? नाही, मग तू थांबायचं होतंस ना इथे तिच्यावरती पारा ठेवत. असं कसं? अहो, लग्नाची तयारी कोण करणार तिच्या? म्हणजे तू आहेस कुठं? मी लग्नाची बोलणी करायला आलीये ना. ती मंडळी म्हणाली की उद्या सगळं ठरवायला ती आपल्या घरी येतात. उद्या तुम्हाला वेळ आहे ना? नाही, हे सगळं मला न विचारताच ठरवलंयस ना तू. पुढचंही तूच बघ सगळं. बाई, अहो रागवलात की काय? अहो, तुम्ही खूप बिझी असता ना म्हणून मी हे सगळं करतेय. पण एकदा सगळं ठरलं की तुमची मदत लागणारच आहे की मला.
बरं पण तू आत्ता आहेस कुठं? म्हणजे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अगो बाई आता काय झालं आता सांगा ना काय झालं ते. नाही नाही म्हणजे तसं फोनवरती नाही बोलता येणार. तू प्रत्यक्ष इथं आलीस ना की बोलू आपण.